नमस्कार मैत्रिणींनो, सुनीता रंगोली चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर मी आज तुम्हाला टिपक्यांपासून अगदी सोप्या पद्धतीने स्वस्तिक कसं सुंदर प्रकारे काढता येईल हे दाखवणार आहे. तर पाहू शकता, इथे 4 ते 4 टिपक्या मारून घ्यायच्या आहेत. 1 2 3 4 असे एका खालोखाल एक समानांतर ठेवून 4 लाईन मारून घ्यायचे आहेत. इथे माझे आता 4 लाईन पूर्ण झालेले आहेत. तर पाहू शकता, बरोबर मधले हे 4 टिपके आहेत ते आपल्याला असे तिरके जोडून घ्यायचे आहेत. आपल्याला काय करायचं आहे, हे 2 टिपके सोडायचे आणि हा इथून ही लाईन इथे मारून घ्यायची आणि इथून इकडं असं मारून घ्यायचं. पाहू शकता तुम्ही, अगदी सोप्या पद्धतीने हे स्वस्तिक काढता येते. इथून इथे जोडायचं आणि इथून इथे जोड द्यायचा. परत तसंच इथून इथं आणि इथं असं जोड द्यायचा. अगदी 2 मिनिटात तुम्ही हे स्वस्तिक काढू शकता. आता आपल्या इथे स्वस्तिक तयार झालेलं आहे. आपण आता या स्वस्तिकला अजून सुंदर बनवण्याचा प्रयत्न करूया. तर काय करायचं, आपल्याला इथं या टिपक्याच्या बरोबर हा टिपका बरोबर मध्ये आला पाहिजे असं पानाचा आकार देऊन घ्यायचा आहे. म्हणजे काय करायचं, आपल्याला इथे कमळ बनवायचं आहे. तर असं हे आपल्याला कमळ बनवायचं आहे. या कमळाच्या आपल्याला अशा पाकळ्या काढायच्या. थोडासा अर्ध चंद्राचा आकार द्यायचा आणि बाहेरच्या बाजूला थोडंसं असं वळवायचं आणि असं आतमध्ये ओढायचं. आपलं कमळ तयार झालेलं आहे. आणि बरोबर या मधल्या टिपक्याच्या मध्ये आपल्याला असं सुंदर आकार देऊन घ्यायचा आहे. तर या बाजूला पण सेम असंच करायचं आहे. बरोबर मधला टिपका असा मध्ये आला पाहिजे, असा पानाचा आकार देऊन घ्यायचा. नंतर असं कमळाला पाकळ्या काढून घ्यायच्या आहेत. तर आपलं सुंदर असं स्वस्तिक रांगोळी तयार आहे. आणि ही कमळं काढल्यामुळं आपल्या रांगोळीला अजून सुंदरपणा आणि उठावदारपणा आलेला आहे. तर आजची ही रांगोळी तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करून सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. ज्या कोणी ताई पहिल्यांदा काढायला जर शिकत असतील तर अगदी ही सोपी पद्धत आहे. तुम्ही जर बघितलात तर तुम्हाला अगदी सोपं जाईल. अगदी सोप्या पद्धतीने स्वस्तिक काढायचं आहे. तर पाहू शकता तुम्ही, आपल्याला इथं जोड द्यायचा आहे आणि असं वरच्या बाजूला असं गोल फिरवून डिझाईन करायचं आहे. आपलं स्वस्तिक अगदी अतिशय सुंदर दिसेल. पाहू शकता, असा अर्धा आकार जरी नाही दिला, तुम्ही स्टेप जरी सरळ तिरकी लाईन मारल्याने जरी आकार दिला तरी सुद्धा चालतं. मी तुम्हाला दाखवण्यासाठी हा एक प्रकार इथे दाखवला आहे. तर पाहू शकता, आपलं स्वस्तिक किती सुंदर झालेलं आहे. आपल्या स्वस्तिकला अजून सुंदरपणा आणण्यासाठी आपण काय करायचं आहे, इथं असे टिपके मारून घ्यायचे एका लाईनीत. अतिशय सुंदर आणि उठावदार आपलं स्वस्तिक तयार आहे. अगदी सहज काढता येईल असं हे 4 ते 4 टिपक्यांचं स्वस्तिक तयार आहे. तर आपलं तिसरं स्वस्तिक
काढण्याचा आपण इथे प्रयत्न करूया. तिसरं स्वस्तिक आपलं कसं आहे, हे 3 ते 3 टिपक्यांपासूनचं आहे. अगदी सोप्या पद्धतीने आहे. तर पाहू शकता 3 ते 3 टिपके एका खालोखाल 3 लाईन मारून घ्यायचे. काय करायचं आपल्याला, बरोबर मधले टिपके असे जोड देऊन घ्यायचं आहे. इकडून सुद्धा मधले टिपके जोड देऊन घ्यायचं आहे. अगदी सोप्या पद्धतीने हे स्वस्तिक आहे. तर पाहू शकता इथं फक्त टिपके असे जोडायचे आणि आपला स्वस्तिक तयार आहे. तर आपला स्वस्तिक असा सुंदर असा तयार झालेला आहे. या स्वस्तिकला आपण अजून थोडं सुंदर बनवूया. असं बरोबर मध्ये फुलाचा आकार देऊन घ्यायचा आहे. एकावर एक असे 2-2 पाकळ्यांचा आकार देऊन घ्यायचा. त्यामुळे आपलं सुंदर दिसतं स्वस्तिक.